परंतु भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये या संघाची एंट्री या वर्षी आपल्याला बघायला मिळालेली नाहीये। परंतु आशा करतो इथून मात्र या प्रीमियर लीगने एक नवीन उत्साह, एक नवीन जोश मात्र या संघामध्ये निर्माण व्हावा आणि इथून पुढे आणखीन देखील अर्धा क्रिकेट हंगाम बाकी आहे। त्या अर्ध्या क्रिकेट हंगामामध्ये हा संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। आज देखील आपण पाहिलं तर कानपूर युनायटेड स्पर्धेमध्ये या संघाला आपण पाहणार, नक्कीच सुपर 4 मध्ये गेलाय आणि आपल्या सर्वांचा चाहता परेश खडके मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये। आशा करतो रोडपाली गावामध्ये आज आणखीन एक बाईक मात्र येईल। 40+ संघ देखील आपण पाहिलं तर चिंद्रण इथे मात्र चौथा राऊंड 40+ संघ, स्वतः ईश्वर पाटील सर, महेश पवार, अजित पाटील, अमित पाटील, राजा कोळी असे खेळाडू त्या संघामध्ये आहेत। सागर पाटील असतील, त्या सर्वांना देखील शुभेच्छा। जाऊया क्रिकेटकडे। पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट, सतीश टेंबे आज मात्र इनफॉर्म फलंदाजी करतायत आणि पहिलाच बॉल वरती चौकार येतोय। नक्कीच तुमचा आशीर्वाद हा आमच्या खेळाडूंच्या पाठीशी आहे, कारण आज 2 सामने, एक रेग्युलर टीमचा सेमीफायनलचा सामना आहे आणि 40+चा पहिला सामना आहे। तर या प्रीमियर लीगच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर नक्कीच या खेळाडूंना जो प्रोत्साहन आहे तो प्रोत्साहन नक्कीच मिळणार आहे। तर याचा सर्व खेळाडूंचा मी म्हणेल कॉन्फिडन्स होतो एका वेगळ्या उंचीवरती असणार आहे सर, कारण की आपण पाहिलं परेश खडके जवळपास अर्धशतक, बबुल भगतच्या बॅटमधनं अर्धशतक आले, अर्धशतक आलं विशाल भोईरच्या बॅटमधनं, अर्धशतक आलं सूरज भोईरच्या बॅटमधनं। चांगल्या लयमध्ये राहुल भोईर मात्र खेळताना पाहायला मिळतोय। म्हणजे सर्व खेळाडू मॅचच्या अगोदर तुमची एखादी मॅच जर का चांगली असेल ना, तुम्ही चांगल्या लयमध्ये, परंतु वा ओढ कॅच मैदानाच्या आतमध्ये एक सुंदर झेल आपण पाहिलं तर करण आनंद पाटील यांच्या माध्यमातून पकडलाय झेल आणि संपवला मित्रांनो एक मोठा फलंदाज सतीश टेंबे यांचा खेळ। नक्कीच करण पाटीलच्या बद्दल जर बोलायचं झालं तर हा रेग्युलर प्लेअर नाहीये, परंतु बघा ती कॅच रेग्युलर प्लेअरला देखील लाजवेल या दृष्टिकोनाची ही जी कॅच आहे ही कॅच अतिशय महत्त्वाची। आणि आत्ताचा जो फलंदाज बाद झाला तो सतीश टेंबे, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हाच तो सतीश टेंबे। तर नक्की सतीश टेंबेच्या खेळीच्या जोरावरती संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचला, कारण की आपण पाहिलं सूरज भोईर पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 23 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर सतीश टेंबेंची 36 धावांची खेळी मॅच मध्ये निर्णायक ठरली आहे। आपण पाहू शकाल सतीश टेंबेला लवकर स्वस्तामध्ये बाद केलंय आणि अर्ध काम इथे मात्र करताना राहुल भोईर यांना पाहतोय। करण पाटीलचं जरूर कौतुक करावं लागेल। 26 चेंडू आणि 51 धावा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये, म्हणजे 2 दिवसामध्ये हा कॉन्फिडन्स संध्याकाळी कुठेतरी कामी येईल। परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मन पाटील आल्या आल्या इथे मात्र दांडी 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 गुल मैदानावरती आपण होताना पाहतोय आणि फलंदाज मात्र आला भरत आणि गेला परत। बॅटर बॅक टू द पवेलियन। चांगली गोलंदाजी करतोय तो राहुल भोईर। बॅक टू बॅक असे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे। सतीश टेंबे आणि त्याच्या मागोमाग मन पाटील सुद्धा बाद झालेला आहे। चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती राहुल भोईर यांची। पहिल्या चेंडूवरती भला चौकार आलाय, पण मी कमबॅक करू शकतोय आणि कमबॅक खरोखर कमबॅक केला आहे। 2 चेंडूमध्ये 2 बळी घेतल्या सर। तर नक्कीच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईर फिरकीचा जादूगर आहे। एकाच टप्प्यावरून दोन्ही दिशेला चेंडू वळण्याची क्षमता तो ठेवतो आणि सतीश पाटील आणि मन पाटील सारखा, सतीश टेंबे आणि मन पाटील सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मात्र प्राप्त झालंय। पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्यानंतर काय सुरेख कमबॅक मैदानाच्या आतमध्ये राहुल भोईरच्या माध्यमातून। विकी सर एक सांगायचं राहून गेलं की हा जो रोडपाली प्रीमियर लीग आहे, या रोडपाली प्रीमियर लीगचा जो प्रथम पारितोषिक आहे 22,222 हा एकमेव सुदाम शेठ गोकुळ पाटील यांच्याकडून मिळालेला आहे आणि त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण खूप मोठी रक्कम आहे आणि खूप मोठी रक्कम या ठिकाणी या रोडपाली प्रीमियर लीग साठी या सुदाम शेठ पाटील यांनी दिलेले आहे। त्यांचं मी या RPL संदर्भात मनापासून आणि जगन शेठ पाटील यांनी द्वितीय क्रमांक म्हणजे 11,111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे। तर नक्कीच ईश्वर पाटील सर, आपण पाहिलं तर कोणतीही स्पर्धा असू द्या, तन मन आणि धन हे खऱ्या अर्थानं खूप गरजेचं असतं। तन आणि मन राबवण्यासाठी आपण पाहिलं तर आपले नवोदित खेळाडू होते, परंतु धनाची बाजू ज्या प्रकारे सुदाम शेठ पाटील साहेब असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर जगन्नाथ पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने या मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याला मात्र एक प्रोत्साहनाचं काम असतं आणि त्याचबरोबर एक मोठी लिस्ट आहे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ। आपण पाहिलं मग आत्माराम शेठ पाटील साहेब असू दे, असे बरेचसे दिग्गज मान्यवर आहे यांच्या माध्यमातून एक
छोटं छोटं योगदान मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी येताना पाहायला मिळते. त्या संपूर्ण दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य असू द्या आणि खऱ्या अर्थानं विशेष उल्लेख करावा लागेल सुदाम शेठ पाटील साहेबांचा. एक राजकीय पटलावरती एक मोठं नाव आहे, आपण पाहू शकाल एक मोठे उद्योगपती देखील आहेत आणि त्यांचं जो प्रोत्साहन त्यांचं जो सहकार्य या स्पर्धेला झालंय. आणि फक्त क्रिकेट नव्हे, रोडपाली गावामध्ये कोणतंही कार्य असू द्या, कला क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, अग्रगण्य असं नाव आपण पाहिलं तर सुदाम शेठ पाटील साहेबांचं नेहमी आपण घेताना पाहायला मिळतो. कारण की प्रत्येकाला सहकार्य आपण पाहू शकाल. राजासारखा माणूस आणि मनासारखा राजा म्हणजे कोण, तर ते मात्र आपले सन्माननीय श्री सुदाम शेठ पाटील साहेब आणि त्यांचं सहकार्य बहुमोलाचं ठरलंय या संपूर्ण स्पर्धेसाठी. परंतु एक बात सर, सॉरी मी तुम्हाला थांबवतोय, परंतु एक बात, अशी काही नावं आहेत मला 5 ते 6 नावं माहिती आहेत, यांच्यासाठी आपल्याला एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. कारण की रोडपाली प्रीमियर लीग भरपूर मी म्हणेल ठेवणं अवघड गोष्ट आहे. कारण की दरवर्षी आपण ही स्पर्धा पाहत नाहीत, परंतु यावर्षी मी म्हणेल काय दिमागदार पद्धतीने आयोजन केलं जातंय. प्रीतम पाटील असतील, बाला असतील आणि संपूर्ण नवीन जे मंडळ आहे आपलं, त्यांच्या माध्यमातून काय दिमागदार आयोजन झालंय. या आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच जबरदस्त आयोजन. त्यांचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. कारण त्यांनी जे मनावरती घेतलं ते करून दाखवतात आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं आयोजन आहे. ओके, वाईट. तर नक्कीच भाऊ विरुद्ध भाऊ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अनिरुद्ध भोईर आणि त्यांच्या समोर असतील त्यांचेच बंधू आपण पाहतोय सूरज भोईर. बडे मिया विरुद्ध छोटे मिया आणि कोण कोणावरती भारी पडेल यावर्षी म्हणेल सर्वांचं सहकार्य खूप बहुमोलाचं राहिलंय. कारण की क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं या सेक्टर 20च्या मैदानावरती सर खूप अवघड झालंय. आपलं हक्काचं मैदान आहे, आपल्या हक्काचं गाव आहे, परंतु आपण पाहिलं ना भरपूर सारे ऑब्जेक्शन्स इथे राहणाऱ्या रहिवाशांचे नेहमी या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात. परंतु सर्व आव्हानांना झुगारत मी म्हणेल 2 दिवस ही स्पर्धा एवढ्या मोठ्या दिमागदार पद्धतीने आयोजित केली गेली आहे. प्रत्येक गोष्टी कुठंच मात्र कमी पडून दिल्या नाहीये. अगदी खेळाडूंचा गणवेश आपण पाहू शकाल. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान, प्रत्येकाची खाण्यापिण्याची अतिशय उत्तम सोय आणि सर्व गोष्टींची बाब अतिशय मी म्हणेल कमालीची घेतली जाते. त्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण आयोजक कमिटीचं मात्र आपण आभार व्यक्त करूया. आणि यांचं सर्व श्रेय जर द्यायचं झालं तर हे आमच्या पाठीमागे जेवढे जे मान्यवर लोक आहेत, या मान्यवरांचा आमच्या पाठीशी खूप मोठा हात आहे. त्यांनी एखादं गोष्ट ठरवली की करायची तर करायचीच, म्हणून या सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करायचं आहे. तर नक्कीच यस, आपण पाहिलं तर कोणतंही शुभ कार्य असू द्या मान्यवरांची गरज सर पडतेच. एकमेकास सहकार्य करू, अवघे जग मात्र जिंकून घेऊ, हे उगाच म्हटलेलं नाहीये. एकमेकांना सहकार्य करून तर आपल्याला पुढे जायचंय. कारण की एका दोघाचं चला पवेलियन मध्ये बसायचंय. खेळाडूंना विनंती आहे, वाईट पट्टी जी आहे शिवशंभो संघ, त्या पट्टीच्या मागे आपण थांबायचे प्लीज, आपल्याला विनंती करतो. कारण की षटकार चौकारासाठी अडथळा येऊ शकतो. आणि बबूल भगत यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर जेवढे प्लेयर पट्टीच्या पुढे तेवढ्या वेळा -2 होणार. चला मराठी समजत नसेल तर हिंदीमध्ये सांगतो, सभी खिलाड़ियों से गुजारिश रहेगी कि वाइट जो कपड़ा है उसके पीछे खड़ा रहना है. यस, थँक यू. तसंच आपण पाहिलं तर नक्कीच धाव फलकावरती धावसंख्या झाली आहे 15 धावा सॉरी. आणि इथून आपण पाहू शकाल 2 असे चेहरे सातत्याने उन्हाचा तडाखा पाहिला ना ईश्वर पाटील सर, भैयान उन्हे फाल्गुन हिट्स ज्याला म्हटलं जातं. फाल्गुनाचा महिना थोड्या दिवसांमध्ये सुरू होईल, परंतु फाल्गुन हिट्स आत्तापासूनच अतिशय जबर या मैदानावरती अनुभवायला मिळते. साधारणतः 12 ते 4च्या दरम्यान, परंतु सातत्याने 2 दिवस न थकता न थांबता असे 2 चेहरे ज्यांनी मात्र या मैदानावरती पंचांची भूमिका साकारली. भावेश उल्वेकर आणि नक्कीच साहिल उल्वेकर आपले परम मित्र जरूर आहेत, परंतु या स्पर्धेसाठी ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून, चांगले निर्णय, सर्वांनी त्यांच्या निर्णयाचा आदर देखील केला. डोळ्यात तेल घालून या सामन्याकडे त्यांची नजर आहे. आणि खऱ्या अर्थानं पंचांची देखील खूप मोठी भूमिका असते कुठलीही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. म्हणजे कोणतीही स्पर्धा असू द्या, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी हवीच, अन्यथा ती स्पर्धा मित्रांनो एखादी गोष्टीची जरी कमतरता असेल ना तर स्पर्धा मात्र यशस्वी होऊ शकत नाहीये. मैदान पहा, सुंदररित्या आपल्या रोडपालीचे खेळाडू या मैदानाला वर्षभर मेंटेन करतात. भरपूर सारे खेळाडू आहेत, परंतु मला सांगितलंय की स्पर्धा आमच्या गावाची, आमच्या कोणाचं नाव घ्यायचं नाहीये, अन्यथा नावं घेण्यासारखे भरपूर खेळाडू आहेत. टीमची धावसंख्या झाली आहे 16 धावा. त्यानंतर आपण पाहू शकाल विकेटचं जतन देखील भरपूर
सुंदररित्या मात्र जरूर प्रत्येक मी म्हणेल 6 महिने क्रिकेट चालतं, 6 महिने विकेट देखील सुंदररित्या जपली जाते, चांगला क्रिकेट खेळला जातो. प्रॅक्टिस देखील एक सुंदर मी म्हणेल असे खेळाडू देखील नाहीत रोडपालीमध्ये की मॅच आहे मॅचच्या दिवशी प्रॅक्टिस जातात. रोजच्या रोज सर्व खेळाडू नियमितपणे सराव करतात. तर 16 धावा झालेल्या आहेत. तर येस काय कारणास्तव आपली स्पर्धा जर का आपण पाहिली तर सुरुवातीला शनिवार आणि रविवारी आपण या स्पर्धेचं आयोजन मात्र केलं गेलं होतं, परंतु मी अगोदरच म्हटलं सेक्टर 20च्या मैदानावरती स्पर्धा ठेवणं म्हणजे आता एक मोठं चॅलेंज झालंय. या गोष्टीसाठी देखील रोडपालीकरांना एक विनंती आहे की एक तोडगा काढणं आपल्याला गरजेचं आहे, कारण की आपल्या हक्काचं मैदान आहे. पण पाहू शकाल सर्व भूमिपुत्रांचं हे मैदान, हे हक्काचं मैदान, या मैदानावरती मात्र स्पर्धा ठेवणं खूप मुश्किलीचं झालंय. आणि तेच मित्रांनो घडलं ह्या स्पर्धेसोबत देखील. शनिवारी आणि रविवारी खेळवली जाणारी स्पर्धा काही कारणास्तव पुढे ढकलली. सोमवार मंगळवार ज्यांना वर्किंग डेज म्हटलं जातं, या वर्किंग डेज मध्ये चालू दिवसांमध्ये स्पर्धा, परंतु अख्खा गाव ही स्पर्धा पाहण्यासाठी आलाय. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. RPL धमाका आणि स्वागत करतोय. सूरज भोईरचा फटका फसला की काय, बॉल आपण पाहिलं तर लॉंग ऑफ डोक्यावरून जाईल सीमा पार, येतोय बिग हिट षटकार. मी चंद्रकांत पाटील यांना विनंती करतोय, चंद्रकांत भोईर आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. गावातील सर्व मान्यवर जर इकडे तिकडे जर बसले असतील तर सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवर आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तर आपण कृपया स्टेजवरती या ठिकाणी यायचं आहे. तर नक्कीच चला साई श्रद्धा संघाने पाठीराखे वाईट पडद्याच्या पाठी बसायचे. साई श्रद्धा संघाने त्यांच्या पाठीराख्यांना विनंती असेल की वाईट पडद्याच्या पाठी बसा. संघनायक आणि संघ मालक थोडंसं लक्ष द्या. फुल टॉस आहे यावेळेस. सूरज भोईर सुरू झाला मित्रांनो. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, बॉल मात्र झालाय फरार, येतोय षटकार. नक्कीच या उन्हाच्या तडाख्यामध्ये ज्या फळाची आपल्याला आवश्यकता असते ते कलिंगड आमचे जयाग्री सुनील पाटील यांच्याकडून 2 दिवस फ्री. संपूर्ण ज्याला कलिंगड खायचं आहे त्यांनी स्टेजवर यायचं किंवा प्रत्येक पॅव्हलिनमध्ये नेण्याची काम सुनील पाटील यांच्याकडून जयाग्रीकडून केलं. आणि दुसरी गोष्ट, गावातून इथेपर्यंत येण्यासाठी त्यांची रिक्षा फ्रीमध्ये होती. जे प्लेयर असतील कुणी मान्यवर असतील त्यांना सुद्धा घेऊन आणण्यासाठी त्यांचं मी नक्कीच आभारी आहे. तर नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर माझ्या परीने हे सहकार्य होऊ शकतं, मी ते सहकार्य या स्पर्धेला करणार. ही जबाबदारी मात्र प्रत्येक ग्रामस्थाने घेतली आहे आणि त्या ग्रामस्थांचं निखळ मनोरंजन करताना पाहायला मिळतोय. द मॅन इन फॉर्म सूरज भोईर, बॅक टू बॅक 3 षटकार. तसंच आपण पाहिलं तर सन्माननीय डॉक्टर रत्नराज पाटील सर देखील आपण पाहिलं तर अगदी 2 दिवस या मैदानावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं काहींनी मात्र मेडिकिट फर्स्ट एड किट आपल्याला उपलब्ध करून दिला. डॉक्टर साहेब इथं उपस्थित आहे, तिथे मात्र फुल टॉस बॉल होता. पंचांचा इशारा आपण पाहिला तर इथे नो चेंडूचा, नो +4, ना दसरा ना दिवाळी, परंतु 5 धावांचा बोनस मैदानाच्या आतमध्ये जरूर मिळताना पाहायला मिळतोय. आधीच दुष्काळ, धावांचा ओला दुष्काळ आणि त्यात मात्र 13वा महिना. टीमची धावसंख्या तब्बल 39 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आणि पुढचा बॉल असेल मित्रांनो उघडा डोळे आणि पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. अजय वरती आक्रमण चढवलंय. अजय कोळीवरती आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये चढवलं जात आहे. पुढचा बॉल अजय कोळीचा. इथे मात्र लेग स्टिक वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा कोणत्याच प्रकारचा इशारा नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. तिसरं षटक, धावसंख्या स्थिरावलेली मित्रांनो. पहिल्या 2 षटकांमध्ये कमालीची कामगिरी राहुल भोईर आणि त्याचबरोबर अनिरुद्ध भोईरने केली, परंतु तिसऱ्या षटक थोडंसं मागडं ठरताना आतापर्यंत आपण पाहिलंय. तब्बल 24 धावा तिसऱ्या षटकामध्ये आणि त्यामध्ये 6 जोडा. या षटकातला 4था
आणि सूरज भोईरच्या बॅट मधनं आपण पाहिलं तर जवळपास चौथा षटकार. बॉल पुरवायचा आहे, बॉल लवकर लवकर बॉल द्यायचा आहे. तर एकदा आणखीन एक रेकॉर्ड आपल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 115 षटकार आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि 115 चौकार देखील लगवले गेलेत. काय कामगिरी आहे, कोणीच कोणापेक्षा कमी नाहीये. जबरदस्त फटकेबाजी, अफलातून टोले छंग चौकार षटकारांची आतिषबाजी जरूर आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 45. 45 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये म्हणेल नांगी टाकल्याप्रमाणे गोलंदाजी केली होती, परंतु या षटकामध्ये तब्बल 30 धावा येताना आपण पाहिल्या. आणि लवकर लवकर चालू करायचा सामना, कारण आपल्याला एक इनिंग खेळायची आहे. तर नवीन गोलंदाज आलाय तो सुशील पाटील. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज, नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर सुशील आहे का? नाही लाव, काय नाही होत. तर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 1+ विकेट आपण जरूर पाहतोय मित्रांनो. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज बाद झालाय फिरोज. आपण पाहिलं तर मैदानावरती बाद होत आहेत. 2 चौकार बॅक टू बॅक त्यांच्या बॅटमधनं आले. आणि नवीन फलंदाज नितीन पाटील आपण पाहू शकाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सुशीलचा, समोर असेल फलंदाज. इथे मात्र जबरदस्त चेंडू आहे, परंतु पंच आमच्या दिशेने वळतायत. जमिनीलगत दोन्ही हात समांतर करत आम्हाला दर्शवत आहेत. अव्वांतर चेंडू आहे. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र इथे पडतीये भर. टीमची धावसंख्या 46 धावा, 47 धावा माफ करा धाव फलकावरती. अजून देखील 3 धावा दूर सांघिक अर्धशतकापासून. काय या चेंडूवरती ते पूर्ण होईल? आणि यस, टीमचं सांघिक अर्धशतक पूर्ण. 53 रन्स ऑन द बोर्ड. काय बॅटिंग आहे. तर धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं आमचे डीजे मास्टर आता मात्र इन ऍक्शन झालेत. निलेश पाटील, त्यांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. प्रत्येकाला त्यांच्या माध्यमातून खूप चांगली सोय म्हणून पाहू शकाल. मग कलिंगड आपण पाहिलं तर सर्वांना कापून देण्याचं काम जर कोणी केलं असेल या मैदानावरती, निलेश पाटील असतील. नाश्त्याची व्यवस्था कोणी करून दिली असेल तर ते निलेश पाटील असतील. असे भरपूर सारे कार्य त्यांच्या माध्यमातून घडले जात आहेत. पुण्याचं काम आज भरपूर केले त्यांनी. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री बुधाजी हिरू ठाकूर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. आणि सूरज भोईर या स्पर्धेमधला 20वा षटकार ठोकतोय त्याच्या वैयक्तिक बाटीतून. तर आपण पाहू शकाल सन्माननीय श्री बुधाजी ठाकूर साहेब, एक मोठी हस्ती मित्रांनो या रोडपाली गावाची, यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. मी ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपली जागा ही आमच्या व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थानपन्न व्हायचं आहे. तर नक्कीच एक अर्धशतक तर फलंदाज सूरजच्या बॅटमधून आलंय, परंतु यावेळेस मात्र दुसरं अर्धशतक पूर्ण करायचं असेल तर अजून देखील 8 धावा दूर आहे या मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून मात्र फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, मैदानातून रनआउटची संधी, फेकी खराब. आणि तेच कारण मित्रांनो 2 धावा वेगाने मैदानावरती पूर्ण. 44 धावा वैयक्तिक सूरजच्या बॅटमधून येत आहेत. आणि टीमचा विचार केला तर 62 पर्यंत 64 पर्यंत 62 पर्यंत संघ मात्र आता पोहोचताना आपण पाहतोय. यावेळेस षडंबूल फटका फसतोय की काय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली,
चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. करणला हा झेल घेणं गरजेचं होतं. 64 पर्यंत जातोय संघ, तर सूरज भोईर जाऊन पोहोचतोय तब्बल 46 धावा धाव फलकावरती. अजून जर या षटकाचा विचार केला तर शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. अर्धशतकासाठी 4 धावांची गरज. या स्पर्धेतलं एकच खेळाडू दुसरं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करेल का मित्रांनो, हे पाहणं गरजेचं. आतापर्यंत बरेच खेळाडू अर्धशतक पूर्ण केलंय. सूरज भोईर दुसरं अर्धशतक पूर्ण करेल का? गॅपमध्ये बॉल आहे परंतु नाहीये. एक धाव इथे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि फेकी वारंवार चुकीच्या एंडला येते. शेवटच्या बॉलवरती आल्या 248 धावांची नाबाद इनिंग एकदा संपूर्ण. ग्रामस्थांना विनंती टाळा झाला पाहिजे त्या खेळाडूसाठी. अभिमान मित्रांनो रोडपाली संघाचा. सूरज भोईर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. नक्कीच श्रीकांत ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मी मनापासून रोडपाली प्रीमियर लीग 2025 मध्ये श्रीकांत ठाकूर यांना विनंती करतोय आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. जो कोणी मान्यवर या ठिकाणी आजूबाजूला जर बसलेले असतील कृपया, तर आपण सर्वांना विनंती करतोय. हा आपला रोडपाली प्रीमियर लीग आहे आणि आपल्या गावाचा आहे, त्यामुळं आपल्याला सगळ्यांना नक्कीच. त्यानंतर मी या 10 ज्या टीम्स होत्या त्या टीमचे जे 10 स्पॉन्सर आहेत त्या 10 स्पॉन्सरांनाही मी विनंती करेन की आपण जर कुठे असाल तर व्यासपीठावरती या. आपलाही या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे हे RPL जे आहे ते RPL आमचं. तर नक्कीच धन्यवाद सर. आपण पाहिलं तर इनिंग्स ब्रेक होतोय, थोडासा वेळ मिळतोय. आपण जाऊयात VIP डायसवरती, जिथे आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांनी मात्र थेंबे थेंबे तळेच अशाचे पुलाची पाकळीचं सहकार्य आपल्या सर्वांना केलंय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या आयोजकांनी ठरवलंय की प्रत्येकाचा यथोचितरित्या इथे मात्र स्वागत सन्मान करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण पाहिलं तर रोहितजी पुंडलिक पाटील साहेब यांचा मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी बाला यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा यथोचितपणे स्वागत सन्मान करायचा आहे. तर सन्माननीय रोहित पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार नक्कीच करा. चला कॅमेरामॅन थोडंसं आपण फोकस करायचं. तर सिद्धेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर यथोचित स्वागत सन्मान होताना जरूर आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती. तर नक्कीच आपण पाहिलं तर तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित पनवेल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्माननीय श्री माधवशेठ पाटील साहेब यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन बाबांना की या आपला मात्र सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर नक्कीच माधवशेठ यांना विनंती असेल की या. बट पाहू शकाल एक ज्येष्ठ समाजसेवक रोडपालीचे नेहमी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य असतं या टीमला, अशा आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय श्री माधवशेठ पाटील साहेब बाबा यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान मात्र केला जातोय सिद्धेश पाटील यांच्या शुभ हस्ते. तर यस तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित आणखीन एक मोठी हस्ती आपण पाहिलं तर सन्माननीय श्री एक मोठे उद्योगपती सन्माननीय श्री बुधाजी शेठ ठाकूर साहेब यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन ठाकूर साहेबांना की या आपण देखील आपल्या सत्काराचा मात्र स्वीकार करायचा आहे. सन्मान्य आपण पाहिलं तर बुधाजी ठाकूर साहेब यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. एक डॅशिंग व्यक्तिमत्व मित्रांनो या रोडपाली गावचं. तर या दरम्यान पुन्हा एकदा सिद्धेश पाटील यांच्या शुभ हस्ते ठाकूर साहेबांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. थोडंसं पुढे यायचं ठाकूर साहेब आपण. तदनंतर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आणखीन एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय श्री काशीनाथ पाटील साहेब यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. या पाटील साहेब यस प्रत्येकाचा आपण यथोचित आदर सन्मान करणार आहोत. प्रत्येक मान्यवर आपल्याला प्रिय आहे, कारण की आपलं सहकार्य फक्त एक क्रिकेट पुरतं मर्यादित नसून गावातील प्रत्येक शुभ कार्यास आपला मात्र नेहमीच हातभार असतो. आणि ही दखल मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून घेण्याची संधी आम्हाला मिळते आणि आम्ही आपला आदर सत्कार मात्र नक्कीच करतोय. तर यावेळेस गेम ऑन सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल तडाखा गेलाय, धूमधडाका गेलाय. राहुल भोईर सांगतोय की मी तर या धावा चेस करण्यासाठी आलोय आणि लगावतोय पहिला षटकार.
तदनंतर मी विनंती करेन आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री काशीनाथ शेठ पाटील साहेब यांचं देखील यथोचित स्वागत. नक्कीच महादेव शेठ पाटील यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे. फलंदाज राहुल भोईर यांना 3 लगातार षटकार मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक कॅश. तर या दरम्यान सन्माननीय श्री एकनाथ शेठ पाटील साहेब यांचा मात्र आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सत्कार मूर्ती आपण पाहू शकाल. सन्माननीय श्री एकनाथ शेठ पाटील साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. खराब 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 क्षेत्ररक्षण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा परिणाम बॉल जातोय सीमा पार, येतोय चौकार. तदनंतर आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला लागणारा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक म्हणजेच रोख रक्कम 22,222 रुपये पुरस्कृत केलं गेलं. आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय श्री सुदाम शेठ पाटील साहेब यांचे थोरले बंधू सन्माननीय श्री नरेश शेठ पाटील साहेब आपला देखील इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी मात्र पुढे यायचं आहे आणि सिद्धेश यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय श्री नरेशदादा पाटील यांचं मात्र आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फिरोज भाई आणि इथे मात्र चूक करतायत. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये झेल मात्र सुटला जातोय. तदनंतर मी विनंती करेन आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री धर्माशेठ पाटील यांचा मात्र आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर यस बाला पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार स्वीकारायचा. आणि या दरम्यान सन्माननीय श्री अमरशेठ ठाकूर साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्माननीय श्री अमरशेठ ठाकूर साहेब यांचं इथे आपण पाहिलं तर नक्कीच शुभागमन होताना पाहायला मिळते. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयांचं सहकार्य मात्र आपल्याला मिळतंय. सर्वप्रथम आभार आपलं साहेब आपल्या सहकार्याबद्दल आणि स्वागत आहे आपलं रोडपाली प्रीमियर लीग 2025 मध्ये. तदनंतर आपण पाहू शकाल या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री अमरशेठ ठाकूर साहेब यांचा मात्र स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्माननीय श्री अमरशेठ ठाकूर साहेब यांचा मात्र आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. चला लाईव्ह टीम फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स, चला एक चेंडू, चला व्यासपीठाकडे कॅमेरा फिरवा आपल्याला विनंती आहे. फॉर्च्यून इव्हेंट्स, तर यस एक चेंडू थांबायचा, आपण मॅच कंटिन्यू करू शकता कारण की मेगा फायनलची मॅच आहे. राहुल भोईर बरसलाय परंतु सूरज भोईरने कमबॅक केलाय. 12 धावा फलकावरती आहेत आणि शेवटचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, संध्याकाळचं सत्र चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये आणि सूरज भोईर निराश हताश होऊन तंबूच्या दिशेने माघारी परततोय. जबरदस्त झेल मैदानात पूर्ण केला गेलाय. क्षेत्ररक्षक कुणाल पाडेल याच्या माध्यमातून. तर आपण पाहिलं तर अमर भाईंचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान मात्र व्यासपीठावरती केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांचं सहकार्य मात्र येताना आपण नक्कीच पाहतोय. तदनंतर मी आयोजकांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री उमेश पाटील साहेब यांचा मात्र आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मात्र सगळ्यांचा करायचा आपल्याला. तर नक्कीच पाटील साहेबांचा सत्कार आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून होताना नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा विनंती असेल, जर कोणी ग्रामस्थ मंडळ मैदानावरती बसून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत असेल तर या आपलं स्वागत आहे व्यासपीठावरती. आपण व्यासपीठावरती येऊन या क्रिकेट स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे. तदनंतर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित मान्य श्री अभिमन्यू घरत साहेब यांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी घरत साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सत्काराचा मात्र स्वीकार करायचा आहे. कोणालाच नाराज करत नाहीत मित्रांनो. ही युवा पिढी आपण पाहिलं ना, आजकाल बरेच जण म्हणतात की युवा पिढी खऱ्या अर्थानं मोठ्यांना विसरत चालली आहे, परंतु आपल्या रोडपाली गावातली युवा पिढी तशी नाही आहे. प्रत्येकांना सोबत घेऊन चालणारी ही युवा पिढी आपली आणि प्रत्येकांचा आदर सत्कार करणं हे परम कर्तव्य आपलं समजते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तेच होताना नक्कीच आपण पाहतोय. तर धन्यवाद साहेब. आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर तदनंतर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री संतोष शेठ पाटील साहेब यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल.
प्रत्येक मान्यवर आपल्या देवासारखा आहे. प्रत्येकाचं सहकार्य बहुमूल्य या स्पर्धेमध्ये मात्र ठरताना आपण नक्कीच पाहतोय आणि याचीच दखल घेत आमचे मान्यवर इथे मात्र सत्कार करतायत. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये मिस जस्ट झाला होता, परंतु कमालीचा झेल मैदानावरती पूर्ण करताना आपण पाहतोय मन पाटील यांना. तर धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा विनंती असेल की व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. तदनंतर मी विनंती करेन बाला यांना की आपण आपल्या शुभास्ते हरिश्चंद्र पाटील साहेब यांचा मात्र आपल्या शुभास्ते यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. हरिश्चंद्र पाटील साहेब यावेळेस व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय. चला लाईव्ह टीम थोडा वेळ आपण पाहिलं तर जसा वेळ भेटेल तर या दरम्यान मी विनंती करेन सन्माननीय श्री गुरुनाथ शेठ पाटील साहेबांना की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. तदनंतर मित्रांनो ज्याच्या नावाने रोडपाले संघ ओळखला जातो त्यांचे पिताश्री कानाशेठ घडके साहेब आपल्याला विनंती असेल की या आपला देखील आम्ही सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आपण मात्र सत्काराचा स्वीकार करायचा. रोडपाली संघाची कुठेही मॅच असू द्या, कळंबोली असू द्या, पनवेल असू द्या, मित्रांनो तलोजा असू द्या, कानाशेठ खडके मात्र ती मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. आणि परेश खडकेचे रेकॉर्ड जेवढे परेशला माहीत नसेल तेवढे मात्र खडके साहेबांना नक्कीच माहीत असेल. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, एक चेंडू 3ची गरज असताना तिथून मात्र मॅचला जिंकवलं. हे मॅचची सुरुवात देखील तिथून केली आहे. तर जनार्दन भोईर साहेब इथे मात्र त्यांचा सन्मान केला जाईल. विनंती करेन नो बॉल असेल तदनंतर फ्री हिट. ज्यांना आपण पाहिलं तर मान्यवरांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान होताना या व्यासपीठावरती मायची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन प्रत्येक मान्यवरांचा इथे यथोचितरित्या स्वागत सन्मान केला जातोय. तर यावेळेस करण ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा कानाकादी फटका येतोय षटकार. तदनंतर मी विनंती करेन तदनंतर ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. चला पाटील साहेब या आपण. धावा संख्या झालेली आहे धावफलकावरती 27 धावा. दुसऱ्या षटकातले फक्त 3 चेंडू झालेले आहेत. तर डॉक्टर आपण पाहू शकाल रत्नराज पाटील या 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 आपण यस एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व या रोडपाली गावाचं डॉक्टरी पदवी भूषवतायत. आणि 2 दिवस आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून सांगितलं होतं कोणाला काही अडचण झाली तर मी आहेच इथे. 2 दिवस संपूर्णपणे आवर्जून आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होते. आणि इथून आपण पाहिलं तर जरूर फलंदाजाला माघारी परतावं लागेल. शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथे समाप्त झाली करणची. तदनंतर आपण पाहिलं तर आयोजकांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते गुरुनाथ शेठ पाटील साहेब यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर नक्कीच एकाचं व्यक्तिमत्व मित्रांनो जे रोडपाली गावाला बिलॉंग करत नाही परंतु गावच्या क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. तर चला सर्वप्रथम ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा मात्र यथोचित सन्मान केला जाईल. ज्ञानेश्वर पाटील साहेब आपण पाहिलं तर यांचा यथोचित सन्मान इथे आपण पाहिलं तर व्यासपीठावरती होताना नक्कीच आपण पाहतोय. धावा संख्या झाली आपण पाहिलं तर 27. विजयासाठी गरज असेल आपण पाहू शकाल 67 धावांची म्हणजे अजून 28 धावा झालेल्या आहेत म्हणजे 39 धावांची अजून देखील गरज येणाऱ्या 12 चेंडू ओव्हर झाली ना. किती बॉल किती 12 बॉल 19 12 चेंडू 39 धावांची 39 धावा. तदनंतर वैभव मात्रे मित्रांनो रोडपाली क्रिकेट टीमचा एक सर्वात मोठा चाहता यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. तदनंतर मी विनंती करेन आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील शेठ पाटील साहेब यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. चला सुनील पाटील साहेब आपण आपल्या सत्काराचा स्वीकार मात्र करा. तर नक्कीच आपण पाहिलं तर जय आगरी हे ज्यांचं ब्रीद वाक्य आपण पाहू शकाल सुनील शेठ पाटील साहेब यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान मात्र नक्कीच केला जातोय. तदनंतर मी विनंती करेन सिद्धेश यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री जगनशेठ भोईर साहेब यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. जगनशेठ भोईर साहेबांचा मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान 38 धावा. 10-38 समीकरण मित्रांनो माफी असावी कारण की पाहुण्यांकडे देखील लक्ष देणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं.
आणि खऱ्या अर्थानं तदनंतर मित्रांनो लास्ट बट नॉट द लिस्ट या स्पर्धेसाठी ज्यांचं एक विशेष सहकार्य आमच्या नवीन पिढीला राहिलंय, एका मार्गदर्शकाची भूमिका ज्यांनी मात्र गेल्या सातत्याने 1 ते 2 महिन्यांपासून या स्पर्धेसाठी निभावली आहे, आमच्या ही RPL स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे आणि खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो, या रोडपाली गावचं एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. सन्माननीय श्री ईश्वर पाटील सर, मी आपल्याला विनंती करेन की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपला सत्कार करणार आहोत, आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अमित पाटील सरांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच साई श्रद्धा संघाचे संघ मालक साईदास पाटील साहेब, या आपण व्यासपीठावरती येते. पाटील साहेब, पंच हा चौकार होता का षटकार? ह्याच्या अगोदरचा चौकार. चौकार तर येस, ईश्वर पाटील सरांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान होताना आपण पाहतोय. तर येस, पहिली RPL ज्यांच्या माध्यमातून चालू झाली होती असे ईश्वर पाटील सर, खऱ्या अर्थानं 2017ला पहिली RPL चालू आणि तदनंतर द लेजंड प्लेअर ऑफ रोडपाली अमित पाटील सर यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी सिद्धेश पाटील यांना विनंती करेन की आपण येस, अमित पाटील यांचा नेहमी आपण पाहिलं तर रोडपाली क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्यांचं नाव मोठ्या गर्वाने घेतलं जाईल अशी अजित पाटील अमित पाटील या भावांची जोडी, आणि त्यापैकी अमित पाटील ज्यावेळेस आपण पाहिलं तर धाव संख्या धावफलकावरती यावेळेस मात्र मोठा फटका, परंतु फटका फसलाय फिरोज चेंडूच्या खाली, आणि इथे मात्र आपले फिरोज भाई कोणत्याच प्रकारची चूक करत नाहीयेत, पूर्णपणे नांगी टाकल्याप्रमाणे गोलंदाजी. तदनंतर आपण पाहिलं तर रोडपाली संघाचे आणखीन एक मोठे चाहते आणि माजी क्रिकेटपटू अजित अनंत पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील एक विशेष सन्मान केला जाईल. आज यांना मात्र चांगली बॅटिंग करताना आपण पाहिली. तसंच आपण पाहू शकाल युवा नेते सन्माननीय श्री श्रीकांत ठाकूर साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच आपण पाहिलं तर माजी क्रिकेटपटू प्रमोद शेठ भोईर साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसंच पुन्हा एकदा मी विनंती करतो रोडपाली गावच्या सर्व ग्रामस्थांना की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच अतिथी देवो भव, अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी या सर्व अतिथी कक्षात मनापासून मी स्वागत करतोय. सर्वांचं या ठिकाणी शब्द पुष्पगुच्छ आणि मानाची जी शाळ आहे ते या ठिकाणी देऊन. रिओ कशाचा आहे? तर नक्कीच रोडपाली गावचे माजी क्रिकेटपटू सन्माननीय श्री प्रमोद शेठ भोईर साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य येताना पाहायला मिळतंय. नक्कीच प्रमोद शेठ भोईर यांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर या खेळाडूंनी देखील रोडपाली गावाचं नाव अतिशय रोशन केलेलं आहे. अनेक स्पर्धेमध्ये फिल्डिंग टीम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून मॅच जिंकून रोडपाली गावाचं नाव रोशन करणारा हा प्रमोद शेठ भोईर यांचं देखील मनापासून स्वागत आहे. तदनंतर आपण पाहिलं तर ज्यांचं कमी तिथं आम्ही असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. तर फलंदाज बाद असेल तर आपण पाहू शकाल कमी तिथे आम्ही असं व्यक्तिमत्व नेहमी अवेलेबल असणारे महेश पवार यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. तर यस, एक स्पर्धा ईश्वर सर आपण पाहिलं, एक क्रिकेटचा खेळ असा आहे जो संपूर्ण सॉरी तर यस मैदानाच्या आतमध्ये धावफल करतो. धावसंख्या झाली आहे 34. विजयासाठी आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. येणारे चेंडू 2 आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजून देखील 4 चेंडू आणि 33 धावांची गरज. तर अजित आनंद पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जाईल. तर ईश्वर पाटील सर, आपण या क्रिकेट खेळाची चर्चा करतो. असा एक खेळ वर्षभर
गावकरी जे एकत्रित येत नाहीत ना, आज ते सर्व गावकरी विरुद्ध पक्षातले असतील, विरुद्ध मी म्हणले वेगवेगळ्या आळीमध्ये राहणारे असतील, परंतु आज एक क्रिकेटची मॅच त्या सर्वांना एकत्रितपणे या व्यासपीठावरती घेऊन आलाय. नक्कीच रोडपाली प्रीमियर लीग म्हटलं तर संपूर्ण गाव की रोडपालची एक जत्रा आहे आणि ही जत्रा जर हाच ग्राउंड जर आमच्या गावाच्या कडेला असता तर अजूनपर्यंत मला थोडं एकही असं ठिकाण नसतं की आपल्याला रिकामं दिसलं असतं. तरी देखील गावाचा जो सपोर्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर सर्व गावकऱ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार देखील व्यक्त करतो जे प्रेम तुम्ही क्रिकेटवरती दाखवलंय. परंतु यंग जनरेशनला एक सांगतो की आपल्या गावाचं क्रिकेट खूप मोठं आहे, परंतु आपल्या निश्चितपणे वैयक्तिक जीवनाकडे देखील थोडंसं लक्ष द्यायचं, कारण की क्रिकेट खेळणारा प्रत्येक खेळाडू मित्रांनो हे त्याच्या आयुष्यामध्ये सेट आहे. तर मी विनंती करेन नेहमी रोडपाली क्रिकेटला बॅक करणारे आणि ज्यांनी मात्र एक मोठं योगदान रोडपाली क्रिकेटच्या इतिहासामध्ये दिले असे रितेश भोईर आणि सागर पाटील यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मागचं दशक खऱ्या अर्थाने ज्यांनी गाजवलंय असे लखन भोईर, बबुल भगत जे असतील त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि विजयाच्या अगदी समीप येताना आपल्याला पाहायला मिळतोय शिवशंभो 11 संघ. तर बॉबी या खेळाडूने षटकार लगावला तर आयोजन कमिटीकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. रोडपाली प्रीमियर लीग 2025चा विजेता कोण होणार फक्त आणि फक्त या चेंडू नंतर समजेल. इथे बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. एक बॉल बाकी आहे अजून. बरोबर झाली ओव्हर. येस आम्ही नक्कीच गप्पा करतो.